पदर नाकाला आणि घाण आपल्या चाकाला, ही अवस्था झाली आहे पंढरपुरातील राजकीय स्टंट करणाऱ्या नेत्यांची. खरं तर पंढरपुरात सर्वच रस्ते धुळीनं माखले आहेत. मात्र ही धूळ एका दिवसात एका महिन्यात झालेली नाही, तर या धुळीचा इतिहास मागील 30 वर्षाचा आहे आणि हे सर्व पंढरपूरकरांना माहीत देखील आहे. मात्र याच धुळीचं राजकारण धुरंधर नेते आपल्या राजकीय भांडवलासाठी, तर काही नेते हे स्टंट करण्यासाठी करताना आपल्याला दिसत आहेत. नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज. तर दर्शको, सुरुवातीला आपण पंढरपुरातील राजकीय परिस्थितीचा विचार करू. पंढरपुरामध्ये सध्या विरोधक आणि सत्ताधारी असे 2 तुल्यबळ गट निर्माण झालेत. एक भालके गट आणि दुसरा परिचारक गट. मागील अनेक वर्ष जर आपण इतिहास पाहिला तर याच नगरपालिकेवर परिचारकांची निर्विवाद सत्ता आहे, त्यामुळं त्यांना विचारणारच कुणी नव्हतं. याच कालावधीमध्ये पंढरपूरमध्ये सर्वच्या सर्व रस्त्यावर धूळ, खड्डे आणि घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. मात्र त्यावेळी कुठलाही विरोधक जागृत नव्हता, तर पंढरपुरातील जनता याला दाबलं जायचं. त्यामुळं पंढरपूर हे राम भरोसे सोडलं गेलेलं शहर मानलं जातं. त्यामुळं पंढरपुरात येणारे अनेक भाविक देखील या अशा घाणीला, अशा धुळीला संतापून जात होते. हा झाला पंढरपूरचा मागील 2-3 महिन्यापूर्वीचा इतिहास. मात्र या 2 महिन्यापूर्वी झालेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जर पाहिलं तर पंढरपुरातील या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भगीरथ भालके गटातील नेत्यांनी धूळमुक्त पंढरपूर, खड्डेमुक्त पंढरपूरचा नारा देत राजकारण तापवलं आणि नगराध्यक्षपदाची माळ प्रणिताताई भालके यांच्या गळ्यात पाडून घेतली. त्यामुळे पंढरपुरातील प्रत्येक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रणिताताई भालकेच्या पाठीशी उभारत मतदान केलं आणि भरघोस मताने प्रणिताताई भालके यांना निवडून दिलं. त्यामुळं प्रत्येक नागरिकाला वाटत होतं की आपलं पंढरपूर धूळमुक्त होईल, खड्डेमुक्त होईल आणि तशी अपेक्षा देखील सध्या व्यक्त होत आहे. मात्र या गोष्टीला 2 महिन्याचा कालावधी लोटला. मात्र याच प्रणिताताई भालके जे पंढरपूरचे नगराध्यक्ष आहेत, प्रथम नागरिक आहेत, त्यांनी फक्त पंढरपुरातील स्टेशन रोड हा VIP असणाऱ्या रोडवर एकदाच पाणी मारलं आणि फोटो सेशन केल्याचं दिसून येतं. त्यामुळे पंढरपुरातील धूळ एका दिवसात किंवा एका पाण्याच्या सड्यामध्ये जाणारी नाही हे निश्चित. त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे होतं, त्यांनी काय केलं पाहिजे याचा अभ्यास करणं काळाची गरज आहे. कारण पंढरपुरातील सर्वच रस्ते धुळीनं माखले. ते धूळ कुठून येते, त्याचा सोर्स काय आहे, त्याला कसं थांबवलं पाहिजे याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. यासाठी स्वतंत्र बैठका लावून संबंधित अनुभवी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ही गोष्ट सोडवणं गरजेचं आहे. मात्र स्टंट करताना आपण पाहतोय पाणी मारायचं, खड्डे बुजवायचे आणि फोटो काढायचे. ह्या स्टंटपासून पंढरपूर कधी मुक्त होणार हे आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता 2 दिवसापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली की जे विरोधक आहेत, विरोधक मानले जातात, जे परिचारक गटाचे काही नगरसेवक स्टंट करताना दिसत आहेत. नाकाला रुमाल बांधायचा आणि पंढरपुरात किती धूळ आहे, पंढरपुरात किती धूळ आहे याचा गोगावा करायचा. खरं तर ही धूळ मागील 30 वर्षापासून आहे. हे सत्तेतले नगरसेवक होते, त्यांनी 30 वर्ष का करू शकला नाही हा देखील सवाल सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळं पंढरपुरातील हे राजकीय नेते धुळीचं आणि खड्ड्याचं राजकारण करून, त्याचं भांडवल करून फक्त जनतेला वेड्यात काढतायत का? तर हो, तर पंढरपुरातील जनतेला ही वेड्यात काढायचं काम सुरू आहे. कारण पंढरपुरातील प्रमुख असणारा जे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक येणाऱ्या रस्त्यावर म्हणजे प्रदक्षिणा मार्गावर आणि स्टेशन रोडवर अनेक वाहनांची रहदारी होते. मात्र हे रस्ते जमिनीपासून झाडले जात नाहीत, त्याची स्वच्छता केली जात नाही, तर हे रस्ते फक्त कचरा काढला जातो आणि धूळ माती जागेवरच बसते. त्यामुळे ही धूळ वाहनांच्या रहदारीने पुन्हा उडते.
स्टेशन रोडवर आणि प्रदक्षिणा मार्गावरील व्यापाऱ्यांची आणि जनतेची अशी वाईट अवस्था झाली आहे की तोंड उघडावं तर धूळ आणि तोंड झाकावं तर श्वास गुदमरतोय. त्यामुळं बोलायचं तर कुणाच्या विरोधात बोलायचं. हे धूळमुक्तीचे फोटो सेशन करतात तर इकडचे विरोधक परिचारक गटाचे नगरसेवक धूळ असल्याचा कांगावा करतात, मात्र समस्या कुणी सोडवताना दिसत नाही. त्यामुळं पंढरपुरातील या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी देखील धूळमुक्त पंढरपूर करणं आणि त्यासाठी अभ्यासपूर्ण धूळमुक्त करणं काळाची गरज आहे.